बीड जिल्हा हा नेहमी चर्चेत राहिलेला जिल्हा आहे. कधी राजकारण तर कधी जातीवाद. सर्वजण बीड जिल्ह्याबाबत सगळ्या वाईट बाबी दाखवतात. तर चला आता आपण बघूयात बीड जिल्ह्याबद्दल चांगल्या बाबी. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके येतात. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून पण ओळखला जातो. पहिलं, सीताफळ. बीड जिल्ह्यातील सीताफळ हे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात सुद्धा फेमस आहे. ज्वारी आणि बाजरी. बीड हा धान्याचा कोठार म्हणून ओळखला जातो. इथली बाजरीची भाकरी, थाळीपीठ, ठेसा प्रसिद्ध आहे. दूध व्यवसाय. परळी आणि गेवराई भागात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. बीडमध्ये हरभरा, उडीद, मूग आणि शेंगदाणे मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. बीडमध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. योगेश्वरी मंदिर अंबाजोगाई. देवी योगेश्वरी ही मराठवाड्यातील अत्यंत पूजनीय स्थान आहे. कंकाळेश्वर मंदिर बीड शहर हे शंकराचे जुने मंदिर आहे. खंडोबा मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळे. बिंदुसार धरण, बीड शहराजवळचं सुंदर धरण. कपिलधारा धबधबा. पावसाळ्यात हा धबधबा अप्रतिम दिसतो. किल्ले धारूर येथे प्राचीन किल्ला आहे आणि येथील सोन्याची बाजारपेठ पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. पाटोदा येथील बालघाट टेकड्या. या टेकड्या सुंदर निसर्ग आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत. माजलगाव धरण हे सिंदफणा नदीवर बांधलेले आहे. जायकवाडी प्रकल्पाचा मोठा भाग आहे. सौतडा धबधबा हा बीड आणि अहमदनगरच्या सीमेवर आहे. परळी मधील थर्मल पॉवर प्लांट. रामानंद तीर्थ हे आशियातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे. जर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.